नमस्कार, मी रेणुका बुलेटिनमध्ये तुमचं स्वागत आहे। सगळ्या बातम्या आपण बघणार आहोत, पण या बुलेटिनची सुरुवातीला मुंबईकरांसाठी एक खूप चांगली बातमी, कारण आपल्या सगळ्यांनाच उन्हाच्या झळांचा त्रास होतोय आणि त्यात लोकल प्रवास करणाऱ्यांसाठी एक खुशखबर आहे म्हणावी लागेल, कारण एसी लोकलच्या तिकिटात कपात करण्यात आली आहे। मुंबई एसी तिकीट दरामध्ये 50% कपात करण्यात आल्याची माहिती कळते। त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मुंबईतले जे चाकरमानी आहेत किंवा मुंबईकर जे नोकरदार आहेत, ज्यांना रोजच्या रोज या सगळ्या उन्हाच्या झळा सहन करत जावं लागतं ऑफिसमध्ये, त्या सगळ्यांसाठी आता एसीचा प्रवास शक्य होऊ शकेल। कारण असं की आता मुंबईच्या एसी तिकीट दरांमध्ये लोकलच्या प्रवासात 50% कपात, भाडे कपात करण्यात आल्याची माहिती सध्या कळते आहे। त्यामुळे एसी लोकलच्या तिकिटात कपात करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे उन्हातून जाताना मुंबईकरांना थोडासा दिलासा मिळू शकतो। पण याची नेमकी कारणं काय आहेत, म्हणजे ही भाडे कपात करण्यात आल्यामागचं हे कारण आहे का अन्य काही कारणं आहेत, याचा देखील विचार होणं निश्चितच गरजेचं आहे। त्यामुळे आत्ताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी, मुंबईकर जे रोजच्या रोज लोकलनं प्रवास करतात आणि ज्यांना एसीतून प्रवास करायचा आहे, पण ज्यांना असं वाटतं की भाडं जास्त आहे, अशांसाठी 50% भाडे कपात। अधिक माहिती घेऊया तुषार रुपनवर, आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। तुषार, विस्तारानं सांगशील हा निर्णय आत्ता का आणि त्याची कारणं काय काय आहेत? आता आपण जर पाहिलं असेल तर भायखळा स्टेशनच्या नूतनीकरणासंदर्भातला कार्यक्रम होता। या कार्यक्रमाला रेल्वे मंत्री रावसाहेब दानवे यांची पूर्ण अशी उपस्थिती होती आणि या कार्यक्रमामध्ये मंत्री रावसाहेब दानवे यांनी खूप महत्त्वपूर्ण अशी घोषणा केलेली आहे की उन्हाळ्यामध्ये मुंबईकरांना या ठिकाणी रेल्वेने त्रास करत असताना जे एसीचं भाडे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात असल्याच्या तक्रारी आल्या होत्या आणि या तक्रारीचा विचार करून त्यांनी ही भाडे कपात केलेली आहे। जवळपास 50% स्वरूपाची ही भाडे कपात झालेली आहे आणि आता जे एसी तिकिटाचे जे दर आहेत यापूर्वी जे होते त्यापेक्षा आता 50% कमी झाल्याचं या ठिकाणी रावसाहेब दानवेंनी सांगितलेलं आहे। आता काही दिवसातच आपल्याला तिकीट काउंटरवरती आपल्याला 50% कपातीचे आपल्याला तिकीट उपलब्ध असताना पाहायला मिळणार आहेत। तुषार, याची अंमलबजावणी साधारण कधी होणार आहे आणि एसी लोकलची संख्या वाढवा अशी देखील मागणी होतीये, या संदर्भात यावेळी काही मुद्दा उपस्थित झाला होता? दोन प्रामुख्याने गोष्टींवर रेल्वे मंत्री बोललेले आहेत। सुरुवातीला जे एसी तिकिटाचे दर होते वाढीव, ते दर आता थेट 50% कमी होणार आहेत आणि जो दुसरा मुद्दा होता की एसीच्या फेऱ्या वाढवल्या पाहिजेत, त्या संदर्भातला विचार हा रेल्वेकडून केला जातो। मात्र तुर्तास तरी आपण जर पाहिलं असेल तर जे रेल्वेचे जे तिकिटाचे दर आहेत ते आपल्याला थेट 50% कमी होताना पाहायला मिळतात। धन्यवाद तुषार या माहितीबद्दल। त्यामुळे रावसाहेब दानवे यांनी काही वेळापूर्वी मुंबईतल्या भायखळा स्टेशनच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमात या संदर्भातली घोषणा केल्याचं आमचे प्रतिनिधी तुषार रुपनवर सांगतात। एसी लोकलच्या तिकिटामध्ये आता 50% कपात, भाडे कपात करण्यात आल्याची महत्त्वाची बातमी, खास करून मुंबईकरांसाठी। आता बातम्या राजकीय। औरंगाबादमधल्या परवाच्या सभेसाठी राज ठाकरेंनी काही वेळापूर्वी मुंबईतून प्रस्थान केलं। 1 मेला ही जाहीर सभा औरंगाबादमध्ये होतीये आणि या सभेआधी ते आज पुण्यात मुक्काम करणार आहेत आणि तिथे मुक्कामाच्या आधी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत आणि ते पुण्याहून पुढे औरंगाबादला रवाना होतील। या सभेसाठी मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह दिसून येतोय। मुंबईतूनही राज ठाकरेंसोबत अनेक मनसैनिक रवाना झालेत आणि ठिकठिकाणी राज ठाकरेंच्या स्वागताची तयारी देखील करण्यात आलेली आहे। त्यामुळे भगवी शाल परिधान करून जेव्हा त्यांचा सत्कार करण्यात आला त्यांच्या निवासस्थानातून निघताना, तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय। दुसरी दृश्य जेव्हा त्यांच्या गाड्यांचा ताफा पुण्याकडे रवाना होत होता तेव्हाची, आणि तिसरीच आपण दृश्य बघत असाल ज्याचा आधी देखील उल्लेख झाला होता, ते म्हणजे त्यांचे सुपुत्र अमित ठाकरे थेट औरंगाबादला रवाना होतात आणि ते जेव्हा निघत होते तेव्हाची ही दृश्य सध्या आपण पाहतो आहोत। त्यामुळे मुंबईतून देखील मनसैनिक मोठ्या प्रमाणात औरंगाबादकडे रवाना होत आहेत। त्यामुळे 3 वेळची दृश्य सध्या आपण बघतोय, ज्याच्यात मनसेचे नेते अनिल शिदोरे, अविनाश अभ्यंकर देखील आपल्याला राज ठाकरेंसोबत दिसतात आणि कार्यकर्त्यांनी जेव्हा त्यांना शाल तिथे घालून त्यांचा सत्कार करण्यात आला, भगवी शाल परिधान केली होती त्यांनी, तेव्हाची ही दृश्य सध्या आपण बघतोय। आणि आत्ता जी त्यांची प्रतिमा सध्या प्रचंड गाजते आणि ती म्हणजे हिंदू जननायकाची, ज्याच्यामध्ये त्यांनी भगव्या रंगाची शाल परिधान केली आहे, तशीच शाल यावेळी देखील त्यांना घालण्यात आल्याची ही दृश्य। हा मुंबईतून जेव्हा ताफा रवाना होत होता, राज ठाकरे यांचं दादरचं निवासस्थान शिवतीर्थ इथून, त्यानंतर पुढे पुण्याकडे जेव्हा ताफा निघत होता तेव्हाची दृश्य, आणि उद्या ज्यासाठी ते पुण्याहून औरंगाबादला रवाना होत आहेत त्याआधी अमित ठाकरे तिथे पोहोचत आहेत आणि तेव्हा अमित ठाकरे जेव्हा घरातून रवाना होत होते तेव्हाची ही दृश्य सध्या
आपण या टीव्ही स्क्रीनवर बघितली, अत्यंत बहुचर्चित असाच हा दौरा म्हणावा लागेल, कारण 1 तारखेला ही जी तोफ धडाडणार आहे तेव्हा कोणते मुद्दे असतील? हिंदुत्वाचा मुद्दा तर असेल, पण या व्यतिरिक्त ते कोणकोणते मुद्दे अधोरेखित करणार याच्याविषयीची प्रचंड उत्सुकता आहे, कारण औरंगाबादमध्ये महाराष्ट्र दिनी ही सभा पार पडणार आहे. त्यामुळे मुंबईतून मनसैनिक औरंगाबादला निघालेत, पण जसं आमच्या प्रतिनिधी आदिनी जेव्हा सांगितलं तेव्हा जिथे जिथे राज ठाकरे जातील तिथे त्यांच्या सत्काराची आणि स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. ही दृश्य मनसेच्या ताफ्याची, नवी मुंबईतली देखील दृश्य टोल नाक्याहून पुढे निघताना राज ठाकरेंचा हा सगळा ताफा. अधिक माहिती घेऊयात, विनय म्हात्रे आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. विनय, आत्ताचे काय अपडेट्स मिळत आहेत? कारण नवी मुंबईत देखील त्यांचं जल्लोषात स्वागत होणार होतं, त्याची तयारी देखील काही वेळापूर्वी करण्यात आली होती. कशा रीतीने त्यांचं स्वागत झालं? नक्कीच रेणुका, आपण पाहिलं की राज ठाकरे आज जेव्हा दुपारी 12च्या आसपास मुंबईतून निघणार होतं असं समजलं होतं, परंतु ते काही उशिराने ते निघाले. त्यानंतर नवी मुंबईतला जो वाशी टोल नाका, जिथे प्रवेशद्वार आहे नवी मुंबईचे, त्या प्रवेशद्वारावरती मनसे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात जमले होते आणि त्यांनी तिथे फटाके, घोषणाबाजी आणि सगळं ढोल, असं सगळं ढोल ताशांच्या ह्याच्यामध्ये संपूर्ण तो टोल नाकाचा तो सगळा कार्यकर्त्यांनी तिकडे जमले होते. राज ठाकरे हे जेव्हा बरोबर आपण म्हणतो की 1:30 वाजण्याच्या सुमारास राज ठाकरे हे वाशी टोल नाक्यावरती पोहोचले आणि त्यांनी जेव्हा कार्यकर्त्यांना पाहिल्यानंतर गाडी एका साईडला घेतली आणि ते काच खाली करून जे मनसेचे नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष आहेत, मनसेचे प्रवक्ते पण आहेत, गजानन काळे, यांच्याशी त्यांनी चर्चा केली. त्या दोघांमध्ये चर्चेने सगळ्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी सांगितलेलं आहे की औरंगाबादच्या सभेला तुम्ही सगळ्यांनी तिथे यायचं आहे, तुम्हाला तिथे पोहोचायचं आहे, हे देखील सांगितलं. गजानन काळे यांच्या देखील कानामध्ये त्यांनी काही गोष्टी सांगितल्या. काय कानमंत्र दिलं हे मात्र माहिती पडलं नाही. आणि राज ठाकरे सगळ्यांना हात जोडून, सगळ्यांना नमस्कार करून राज ठाकरे तिथून पुन्हा आपल्या पुढच्या दिशेला निघाले. परंतु कार्यकर्त्यांमध्ये एक जोश होता. त्या ठिकाणी घोषणाबाजी खूप मोठ्या प्रमाणात होत होत्या. ढोल ताशा आणि फटाके अशी संपूर्ण एक जंगी स्वागत राज ठाकरे यांचं मनसैनिकांनी केले. धन्यवाद विनय, या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. नवी मुंबईतून जेव्हा त्यांचा ताफा पुढे रवाना होत होता तेव्हाची दृश्य, तिथे देखील मनसे कार्यकर्त्यांशी संवाद त्यांचा झालेला आहे आणि त्याचबरोबर या सगळ्याच कार्यकर्त्यांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. आणि मनसेकडून औरंगाबादमध्ये सभेची जय्यत तयारी सुरू आहे. मनसेचे सगळे नेते सध्या औरंगाबादमध्ये तळ ठोकून आहेत आणि इथून म्हणजे मुंबईतून देखील कार्यकर्ते तिथे आणि नेतेही रवाना झालेत. एक प्रतिक्रिया बघूयात. नाही, सभा तर उत्तम प्रकारची होईल, कारण तुम्ही पोलीस दलाकडून, राज्य सरकारकडून परमिशन मिळायला उशीर झाल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता, उत्कंठा फार वाढलेली आहे आणि तुम्हीसुद्धा ती उत्कंठा लोकांची खूप चॅनेलच्या माध्यमातून वाढवलेली आहे. त्याच्यामुळे लोक आता त्या सभेकडं अत्यंत उत्सुकतेने पाहतात. त्याच्यामुळे किती लोक येतील, काय येतील, मला आता कल्पना नाही, पण सभा उत्तम होईल. आम्ही जो भोंग्याचा सामाजिक प्रश्न म्हणून मुद्दा घेऊन पुढे चाललेलो आहोत आणि ज्याच्यावरती सरकारने काहीतरी कार्यवाही करावी अशी आमची अपेक्षा आहे, ती महाराष्ट्र सरकार काही करताना दिसत नाही. पण त्याचवेळी योगी सरकार मात्र त्या सामाजिक मुद्द्यावरती जोरात कारवाई करताना दिसतं आहे. त्यामुळे त्यांचं अभिनंदन करणं हे क्रमप्राप्त आहे. कुठलंही सरकार जर एखादं काम चांगलं करत असेल तर त्यांचं अभिनंदन करणं ही आपली संस्कृती आहे. त्यानुसार राजसाहेबांनी त्यांचं अभिनंदन केलं, हा एक स्वतंत्र विषय. आणि दुसरा विषय तुम्ही युतीचा जो बोलताय, तर त्याची जी चर्चा आहे ती मलाही स्वतःला प्रसारमाध्यमामधूनच जास्त होताना दिसते. प्रत्यक्षात अशी चर्चा पक्ष म्हणून चालली असल्याची माहिती किमान माझ्याकडे तरी नाही. मनसे नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण ऐकल्या आणि राज ठाकरेंच्या औरंगाबादमधल्या सभेवर शिवसेनेनं टीका केली आहे. मनसेचा प्रभाव पडणार नाही असं शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी म्हटलंय. नक्कल करून काही उपयोग नाही हो. नक्कल तुम्ही बाळासाहेब म्हणजे कोणीच नक्कल करू शकत नाही. पुन्हा हिंदू जननायक सुद्धा पदवी दिलेली आहे. हे तर हिंदू हृदय सम्राट आहे. हृदय सम्राट. हिंदू जननायक छोट आहे. नाही नाही, हिंदू जन त्यांच्यासमोर काहीच आहे. शिवसेना प्रमुखांच्या समोर कोणी काही नाही. हिंदू हृदय सम्राटच्या हिंदू जननायक काय नाही. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यासमोर कोणीच काही नाही. मला अनेक मुस्लिम नेत्यांनी सांगितलं, अरे क्या बोले साहब, ये आके भोंगे के बारे में बोलेंगे, फिर हमारी ईद है 3 तारीख को और रोज रमजान चालू है, 5 बार नमाज पढ़ना पड़ता, ये धार्मिक सन है हमारा. तो बोले अगर ये ऐसा हो तो हमारे छोकरे कुछ भी कर सकते बोले, असं ते लोक म्हणत होते. आता तो पोलिसांचा प्रश्न आहे, लॉ अँड ऑर्डरचा, बाकीचा ते पाहतील. आणि राज ठाकरेंच्या सभेबद्दल केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड यांच्याशी बातचीत केली आमचे औरंगाबादचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांनी.
माझ्यासोबत केंद्रीय राज्य अर्थ राज्यमंत्री भागवत कराड साहेब आहेत. निश्चितपणे एक राजकारणी म्हणून त्या सभेवर बोलू शकतात. सर, काय म्हणता या सभेकडे, कसं बघताय तुम्ही? कारण ही सभा फारच म्हणजे प्रसिद्धीच होतात आलेली. संभाजीनगर नेहमीच राजकीय चळवळीचं ठिकाण आहे आणि अशा परिस्थितीमध्ये मनसेचे अध्यक्ष राजजी ठाकरे यांची सभा संभाजीनगरमध्ये होतीये, त्यामुळं लोकांमध्ये उत्सुकता आहे. पण प्रत्येक पक्षाला आपले विचार मांडण्याचे अधिकार आहेत म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना परमिशन दिली, ते चांगलंच झालेलं आहे. पण आता जे काय सभा होईल त्याच्यावर मला असं वाटतंय की भोंगे आणि हिंदुत्व हे दोन्ही विषय महत्वाचे आहेत. पण त्याहीपेक्षा महाराष्ट्र डे बाय डे मागं चाललेला आहे, इथं विकास होत नाहीये. अशा परिस्थितीमध्ये या हिंदुत्वाबरोबर मस्जिदवरल्या भोंग्याबरोबर विकासावर सुद्धा थोडं बहुत दृष्टिक्षेप करण्याची गरज आहे. आता मनसेचे अध्यक्ष माननीय ठाकरे साहेब उद्या काय बोलतात ते बघू. त्याच्यावर कराड साहेब, मी प्रश्न असं विचारतो, 1988ची सभा तुम्हाला माहिती आहे बाळासाहेबांची, तुम्ही ती सभा ऐकली असेल. तुम्हाला काय वाटतं की राज ठाकरे त्या सभेचा रेकॉर्ड त्या ठिकाणी तोडतील? कारण राज ठाकरेंना राज्यभरात प्रतिसाद चांगला भेटतोय हिंदुत्वाची धार जेव्हापासून त्यांनी घेतली. माझं एक मत आहे, माननीय बाळासाहेब ठाकरे हे बाळासाहेब होते आणि त्यांची बरोबरी कोणीही करू शकणार नाही. त्यांचे विचार, त्यांचं हिंदुत्वावरचं प्रेम खूप मोठं होतं आणि शिवसेनेने तर महाविकास आघाडी करून त्या हिंदुत्वाला तडा दिला असं माझं मत आहे. पण माननीय राज ठाकरे सुद्धा माननीय बाळासाहेब ठाकरे यांची बरोबरी करू शकणार नाहीत. जाधवसह सिद्धार्थ गोदाम, न्यूज 18 लोकमत, औरंगाबाद. आणि औरंगाबाद नंतर एक पुढची बातमी आहे. ठाण्याचे मनसे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावल्याचं कळतंय. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठीचे समन्स आहे. ठाण्यातल्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार दाखवली होती आणि त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. आयोजकांसह मनसे पदाधिकाऱ्यांना देखील हा समन्स बजावण्यात आल्याची माहिती कळते आहे. त्यामुळे मनसे संदर्भातली आणखीन एक महत्त्वाची बातमी. अविनाश जाधव पोलीस स्टेशनमध्ये हजेरी लावणार का, हा प्रश्न इथे उपस्थित होतोय, कारण त्यांना ठाणे पोलिसांनी समन्स बजावलेला आहे. नौपाडा पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्यासाठीचा हा समन्स आहे. ठाण्याच्या सभेदरम्यान राज ठाकरेंनी तलवार दाखवली होती आणि त्यावरून आर्म्स ॲक्टनुसार हा गुन्हा दाखल झालेला आहे. पुढची बातमी आपण बघणार आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सगळ्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसाठी खास डिनरचं आयोजन केलंय. 30 एप्रिलला म्हणजे उद्या हा कार्यक्रम पार पडणार आहे. पण या कार्यक्रमाला जायला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याचं कळतंय. त्यांच्याऐवजी परिवहन मंत्री अनिल परब या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही या कार्यक्रमाला जायला नकार दर्शवल्याची माहिती कळतेय. त्यामुळे या स्नेहभोजनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाणार नाहीत अशी माहिती कळतेय. पण त्याऐवजी अनिल परब जे राज्याचे परिवहन मंत्री आहेत ते जातील अशी माहिती कळतेय. त्यामुळे या स्नेहभोजनाला जाण्यास उद्धव ठाकरे यांनी नकार दिल्याची माहिती कळते. प्रशांत लीला रामदास आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, महत्वाचं म्हणजे ज्या पद्धतीने माहिती मिळते की येत्या 30 एप्रिल रोजी केंद्रीय कायदे मंत्रालयाच्या वतीने एका परिषदेचं आयोजन राजधानी दिल्लीमध्ये करण्यात आलेलं आहे. यामध्ये देशभरातील सर्व न्यायाधीश उपस्थित राहणार आहेत आणि सोबतच याच परिषदेचा समारोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या डिनरनी होणार होता. पण महत्वाचं म्हणजे या डिनरकडे खुद्द महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कानाडोळा केला आणि त्यांनी त्यांच्या जागेवर आपला प्रतिनिधी जो आहे अनिल परब यांना नियुक्त केला आहे, ते येतील. महत्वाचं सोबतच याशिवाय नितीश कुमार जे बिहारचे मुख्यमंत्री ते देखील या डिनरला उपस्थित राहणार. त्यामुळे कुठेतरी ही जी दरी आहे ती वाढत असल्याचं शक्यता वाटत आहे आणि मग त्यामुळेच असं म्हणावं लागेल की या डिनरमध्ये आता कोण कोण उपस्थित राहतं. कारण की पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री जरी दिल्लीत उपस्थित असेल पण त्या देखील त्या उपस्थित राहणार नाही. यामुळे सगळ्या पार्श्वभूमीवरती हे अत्यंत महत्वाचं आहे की उद्धव ठाकरे असो, नितीश कुमार असो किंवा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी असो, ह्या सगळ्यांनी या डिनरकडे कानाडोळा केला आहे आणि थेट मोदींच्याच भोजनाला नकार दिलेला आहे. धन्यवाद प्रशांत या माहितीबद्दल. त्यामुळे हे दोन मुख्यमंत्री जाणार नाहीत आणि त्याच्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा समावेश आहे आणि त्यांच्याऐवजी अनिल परब या स्नेहभोजनाला जाणार असल्याचं कळतंय.
आणि आता पुढची बातमी आहे. सध्या राज्यात भोंग्यांच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापतंय आणि काही जणांचं योगी भोगीवरून मतपरिवर्तन झालंय, त्याचं संशोधन व्हायला हवं अशा शब्दात संजय राऊत यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता टीका केली आहे. बघूया ते काय म्हणालेत. राजकीय दृष्ट्या तापवण्याचा प्रयत्न सुरू आहे, ही भोंगेबाजी. आता योगी कोण भोगी कोण आणि हे योगी आणि भोगी संदर्भातलं मतपरिवर्तन कसं झालं अचानक, हा एक संशोधनाचा विषय. जर एखाद्या विद्यार्थ्याला याच्यावरती PhD करायची असेल तर त्यांनी करायला हवी. या संदर्भात राजनीति करना चाहते, उसका मतलब है महाराष्ट्र में लाउड स्पीकर के मामले में अशांतता पैदा करना चाहते हैं. उसका मतलब है आपको सिर्फ और सिर्फ यहाँ बढ़ा चढ़ाकर इस मामले में लोगों को गुमराह करना है. तो आपकी मर्जी. लेकिन हमने ये भी कहा था कि लाउड स्पीकर के मामले में एक राष्ट्रीय भूमिका, राष्ट्रीय धोरण एक तैयार करना चाहिए जो पूरे देश को लागू. योगी जी का जो निर्णय है वो भी इसी मामले में बहुत महत्वपूर्ण है, वो सरकार का, और सबको ये मान्य होना चाहिए, चाहे सरकार किसी भी पार्टी को. महाराष्ट्र में जात और धर्म के आधार पर दंगे भड़काना, विभाजन करना, भाजपचे ज्येष्ठ नेते देवेंद्र फडणवीस सध्या प्रसारमाध्यमांशी संवाद साधतात. मुंबईतल्या भायखळा स्टेशनच्या नूतनीकरणाच्या कार्यक्रमात आता ते उपस्थित होते आणि तेव्हा ते संवाद साधताना आपण बघितलं. पण पुढची एक महत्त्वाची बातमी आपण बघणार आहोत आणि ती बातमी आहे पिंपरी चिंचवडमधली अत्यंत धक्कादायक बातमी. निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीतला एक धक्कादायक प्रकार उघड झालाय. 12वीच्या परीक्षेत पास होण्यासाठी महाविद्यालयातल्या शिपायानं एका विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी केल्याची माहिती कळतेय. निगडी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून आणखी काही विद्यार्थिनींचा विनयभंग झाल्याची शक्यताही वर्तवली जाते आणि त्या दृष्टीनं पोलीस आता तपास करतात. त्यामुळे आताच्या क्षणाची एक महत्त्वाची बातमी पिंपरीतून आलेली. पिंपरी चिंचवडमधला अत्यंत धक्कादायक प्रकार सध्या समोर आला आणि या मुलीप्रमाणे आणखीन विद्यार्थिनींचा यामध्ये विनयभंग झाल्याची अत्यंत गंभीर बातमी समोर येते, कारण तशी शक्यता या तक्रारीवरून व्यक्त होती. पिंपरी चिंचवडमधली अत्यंत धक्कादायक बातमी. या आरोपीला आता अटक करण्यात आल्याची माहिती कळते. निगडी पोलिसांनी ही कारवाई केली. बारावीत पास व्हायचं असेल तर विद्यार्थिनीकडे अशा पद्धतीनं शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली आहे. या पीडितेच्या तक्रारीवरून या आरोपीला अटक करण्यात आल्याची प्राथमिक माहिती मिळते. त्यांनी मला म्हणाले की तुला 12वी पास व्हायचंय का, तर मी हा बोलले. तर मी त्यांना म्हणलं की तुम्हाला काय पाहिजे, मला असं वाटलं की पैसे पाहिजेत तुम्हाला. तर त्यांनी तू असं म्हणाले. त्यांनी मला असं म्हणाले की तू पाहिजे आणि तुझ्या 12वीच्या मैत्रिणींना विचार की अंकल काय देतात काय नाही देत. याच्यावरून आम्ही असं काय समजायचे की मागील 12वीच्या पोळींवर काय झालं असेल काय नाही. हा आरोपी तिथं कामावर हजर होता आणि कॉलेजने फक्त त्याचा माफीनामा लिहून घेतलेला. म्हणजे तुम्ही काहीही केलं, फक्त माफीनामा घेतल्यावर तुम्ही त्या आरोपीला सोडून देणार का? म्हणजे तो पुढं काहीतरी करायला पाहिजे असं काही कॉलेजची धोरणं आहेत का, अपेक्षा आहे का? हे कॉलेज का त्याला पाठीशी घालते, हे याची चौकशी व्हावी. आम्ही सदर आरोपीला ताब्यात घेतलं. तक्रारदार यांच्या तक्रारीवरून कायदेशीर विनयभंगाचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यामध्ये सदर आरोपीला अटक करण्यात आलेली आहे. तो आरोपी MCR मध्ये आहे. ओव्हर. त्यामुळे शिपायानं विद्यार्थिनीकडे अशा पद्धतीची मागणी केल्याचा या विद्यार्थिनीनं आरोप केलेला आहे आणि वुमन फाउंडेशननं देखील या तक्रारीची दखल घेतलेली आहे आणि पिंपरी पोलिसांचं देखील काय म्हणणं आहे ते देखील आता आपण ऐकलं. पण पुण्यातली ही बातमी सध्या आपण बघतोय. पिंपरी चिंचवडमधला हा प्रकार निगडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलाय आणि आरोपीची आता कसून चौकशी केली जाते. पण या पीडितेप्रमाणे अन्य काही विद्यार्थ्यांना अशा पद्धतीचा काही त्रास झाला होता का याची देखील चौकशी केली जाते आणि या तक्रारीनंतर या मुलीनं केलेल्या जेव्हा ही समस्या तिनं मांडलेली होती त्यानंतर
या आरोपीला अटक करण्यात आल्याची माहिती कळते. आता या सगळ्याची सत्यता पडताळून पाहिली जाते, पण त्या दरम्यान आणखीन काही विद्यार्थिनींना त्रास झालाय का याचा देखील शोध आता घेतला जातोय. त्यामुळे 12वीमध्ये पास केलात, 12वीच्या परीक्षेसंदर्भातली पास व्हायचं असेल तर अशा पद्धतीनं विद्यार्थिनीकडे शरीर सुखाची मागणी करण्यात आलेली होती. पिंपरी चिंचवड नंतर बातमी सध्या आपण बघतोय औरंगाबादच्या. लोक विरोध का करतात, काय त्याचं मागचं कारण असू शकतं? तर मला माहिती नाही काय विरोध कोण करतोय ते, तर आम्हाला तर सगळ्यांना सोबत घेऊन जायचंय. आता तुम्ही बघितलं की आम्ही शिवजयंती केवढी जोरात साजरी केली, आंबेडकर जयंती केवढी जोरात साजरी केली. काय येणारे प्रत्येकाचे सण हे आम्ही साजरे करतोच ना. आता आम्ही आनंदानेच सगळ्यांना एकत्र घेऊन काम करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामुळे आता किती संघटना विरोध करतात, आता काय की आपल्या त्यातल्या महाराष्ट्रामध्ये जरा जास्त प्रमाणात यायचं. मुख्य अडथळा पास झालाय, तुम्ही फोकस फक्त मीटिंगवर, संपला अडथळे नाहीच आता काय. नाही, अडथळे असायचं कारण आहे काय आहे, एवढा मोठा एखादा ज्यावेळेला आपण घेऊन विषय निघतो त्यावेळेला थोडंसं अडथळी कुरमुरी होत असतात ना, आणि त्या जर नाही झाल्या तुम्हाला खाद्य काय मिळणार, त्यामुळे ते पण झालं पाहिजेत ना. काही संघटनांनी सभा उधळून लावू असं देखील इशारा केलेले आहेत. काय सांगाल त्यांना? काय मला वाटतं पोलीस सक्षम आहेत काय, आणि पोलिसांना सहकार्य करणं हे आमचं कर्तव्य आहे. आता आम्ही सक्षम झालो तर वाद होईल ना. आपल्याला वाद नको आहे, ते आपलेच आहेत. आपल्या लोकांवर आपण वाद काय घालायचा? घरातल्या घरात लोकांनी वाद आपल्या नाही करावं ना. त्याच्यामुळे पोलीस त्यांची प्रत्येक गोष्टीची काळजी घेतली. 1.5-2 तास ज्यावेळेला मिटिंग झाली त्यावेळेला बारीक गोष्टींवरती चर्चा झाली. आमच्या सूचनातही त्यांनी सगळ्या सूचना स्वीकारल्या, त्यांच्याही सूचना आम्ही स्वीकारलेल्या. त्यामुळे मिटिंग उत्तम प्रकारे पार पडेल. आमच्या कार्यकर्त्यांना आम्ही तुमच्या माध्यमातून सांगितले आणि आम्ही असे त्यांना निरोप पाठवणार. म्हणजे पोलीसही खुश आहेत आणि तुम्ही खुश आहे. नाही, खुश म्हणजे सभा संपल्यानंतर आम्ही जास्त खुश होणार ना. सर, काय अटीबद्दल आक्षेप होता? नाही, बिलकुल नाही, काही आक्षेप काही जाचकाठी काहीच नाही, चर्चा आहे मनसेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये? बिलकुल नाही. माझ्या त्या कानावर आले, मी आता 3-4 दिवस झाला इथे, तुझ्यावरही कानावर आली, आमच्या कानावरच नाही. साहेब, तुमचं सांगताय की संख्या मोठ्या प्रमाणामध्ये जमेल, परंतु ती संख्या किती असेल नागरिकांची? हा, त्या बाबतीमध्ये सुद्धा मी आता कमिशनर साहेबांशी आम्ही बोललो की तुम्ही 15,000 लिमिटेशन आम्हाला दिले, पण ते आमच्या हातामध्ये नाहीये. तर लोकांना तुम्हीच सभेला परमिशन उशिरा दिल्यामुळे, मीडियाने जोरात चालवल्यामुळे लोकांमध्ये उत्सुकता आणि उत्कंठा फार वाढलेली आहे. त्याच्यामुळे संख्या किती येईल ती माहिती नाही. संख्या जर जास्त आली तर काय करायचं, पण आमचे मुंबईवरून आलेल्या लोकांनी त्या ठिकाणी सगळी LED ची व्यवस्था सगळी केलेली आहे. त्याच्यामुळे त्यांनाही ती आता आम्ही संध्याकाळी 5:30-6 वाजता साईट व्हिजिटला त्यांचे DCP आणि आमची सगळी टीम आम्ही सगळेच स्वतः साईट व्हिजिटला जाणार आहोत. आणि त्याप्रमाणे इन गेट कुठलं, आउट गेट कुठलं, महिलांसाठी जायचं सेपरेट कुठलं, VIP गेट कुठलं असेल, अशा सगळ्या गोष्टींची आम्ही काळजी घेतो आहोत. आणि मग जर गर्दी वाढली तर मग LED कुठे लावायचे, काय करायचे, ते पोलिसांचं मार्गदर्शन त्याच्यात घेऊन त्याप्रमाणे देवेंद्र फडणवीसांनी म्हटलेलं आहे की मनसेसोबत आम्ही युती करणार नाही. आता करणार नाहीत. हा, मग मी कुठे काय म्हणालो? आम्ही बोललो का करा म्हणून? आम्ही कुठं बोललो करा म्हणून? त्यांचा अजेंडा वेगळा, आमचा अजेंडा वेगळा. रावसाहेब तो पोचतो अयोध्येलाच, त्याला काय करणार? रावसाहेब दानवे देखील असं म्हणाले की या ठिकाणी मनसेसोबत युती करायची की नाही हा जनतेचा प्रश्न आहे. जनतेने जर आम्हाला कौल दिला किंवा तसं सूचना केली तर आम्ही युती करू मनसेसोबत, असं स्टेटमेंट केलेलं आहे. चांगली गोष्ट कसं आहे. पाहताय? जनता सार्वभौम बोलल्यानंतर विषय येत नाही ना. आणि रामराज्य आणायचं तर सार्वभौम रामराज्याकडे आम्ही परवा चाललेलोच आहोत आता. त्यामुळे पाहू. चंद्रकांत खैरेंनी आता रिॲक्शन देताना असं म्हटलेलं आहे की राजगर्जना वगैरे काय होणार नाही, तुम्ही बघा 1 तारखेला काय होतं. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, हिंदू जननायक तुम्ही ज्या आदराने साहेबांना बोलता ते हिंदू जननायक वगैरे काही नसतं, हिंदू हृदय सम्राटच एकमेव आहेत असं. अरे बाबा, हिंदू जननायक हे उत्तर प्रदेशहून आलं हो. तिकडच्या लोकांना कळलं की हा माणूस आता हिंदूंसाठी तारणा एकच आहे आता देशामध्ये, त्याला मी काय करणार आता. चंद्रकांत खैरे ठीक आहे, आता काय त्यांचा विषय तसा फार काही बोलण्यासारखं मला वाटत म्हणजे बोलायची नाही. काय तसं काय वाटत नाही. अहो नाही तर कधी बोलतात का ते? तर निदान आमची सभा आली तर तेवढं तर बोलायला त्याला संधी मिळाली. हे बापू बी बोलतात आमचे त्यांच्याबद्दल. हा, आता ते काय ठीक आहे, नेते पण नेते आहेत, त्यांचा सन्मान राखला पाहिजे आम्हाला. तर तुम्ही आता ग्राउंडवर जाणार आहे का? आता नाही, संध्याकाळी जाणार होता आम्ही 6 वाजता. तुम्ही या त्यावेळेला. आणि आमच्या लोकांना
मेसेज बरोबर तुमच्याकडून पोहोचला पाहिजे. शांतपणे या, शांतपणे जा. गडबड गोंधळ काही होता कामा नये. धन्यवाद. धन्यवाद. मनसेचे नेते बाळा नांदगावकर, त्याचबरोबर प्रकाश महाजन, असे सगळेच नेते, त्याचबरोबर सुमित खांबेकर आणि असे सगळे नेते सध्या आपण पाहतो आहोत. आणि संध्याकाळी जिथे ही बैठक ही सभा जिथे पार पडणार आहे त्या मैदानाला देखील भेट आपण देणार असल्याचं बाळा नांदगावकर यांनी म्हटलंय. आणि या राजकीय बातमीनंतर पुढची बातमी आपण बघणार आहोत. भारतात जलसंवर्धनाबाबत मोठ्या प्रमाणावर काम सुरू आहे आणि यासाठीच काली बिलोद इथे एक विशेष प्रकल्प उभारण्यात आलाय. हा ग्रामीण भारतातला पहिला प्रकल्प असणार आहे. When we talk about the Kali Bilod, the entire project, it is intended to treat the fecal sludge of about 3 gram panchayats in the close proximity. It covers well over 3,485 households. A majority of the habitation is worried about the ecological integrity. So at WaterAid, we've actually ensured that this particular plant is scientifically designed, where we'd considered the BOD and COD levels as well. So BOD is the biological oxygen demand and COD is the chemical oxygen demand. So we regularly check both of these levels of the output of the water on a regular basis. Now, when we look at disposal of fecal sludge in rural areas, especially where there are large number of households that have septic tanks, and in the future, eventually septic tanks lead to the immense problem of, desludging with regards to FSM, fecal sludge management. So when this plant is run at its full capacity, it has an impact of managing fecal sludge more efficiently. But above all of these things, at the plant at WaterAid, what we're also trying to address is the issue of manual scavenging. When we look at running the plant at a full capacity, we understand that there is a lot of potential with the dry sludge. So dry sludge is basically when the fecal sludge has stayed over at the plant for a long period of time, it decomposes and turns into an organic fertilizer. So we use the dry sludge as an organic fertilizer, or you could say like a co-product for composting organic water. We can also use it in terms of incinerating of plants as well. मुझे लगता है कि ये भी एक SBM की तरह बड़ा एम्बिशियस प्रोग्राम है और जिसमें कम्युनिटी इन्वॉल्वमेंट बहुत ही आवश्यक रहेगा. और मुझे लगता है कि लोगों में या फिर हमारे व्यूअर्स में ये जागरूकता होना चाहिए कि लिक्विड वेस्ट मैनेजमेंट और सॉलिड वेस्ट मैनेजमेंट में कैसे अडॉप्टेबिलिटी बढ़ाएं, कैसे अपनी अवेयरनेस को बढ़ाएं और कैसे लोगों का और मार्गदर्शन करके इस चीज़ को आगे ले जाएं. आणि या सगळ्या बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पण जाताना महत्त्वाची आठवण, फेसबुक, ट्विटर आणि यूट्यूबवर आम्हाला फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. यूट्यूबवर या सगळ्या बातम्यांचे व्हिडिओ देखील तुम्हाला पाहता येतीलच. या बुलेटिन नंतर आपण भेटणार आहोत माझा सहकारी विशालसह बातम्यांचा वेगवान आढावा घेण्यासाठी स्पीड न्यूज या आमच्या विशेष बुलेटिनमध्ये. पहा फक्त न्यूज 18.